आता आपल्या सोबत आहेत दत्ता मामा, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. बजेटमध्ये आपण बघतो राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी खूप मोठी भरीव मदत अशी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली. काय प्रतिक्रिया तुमची? एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी, राज्याचा कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला त्याचा एक आनंद आहे. खूप चांगला निर्णय. तुम्हा सर्वांना माहिती की शेतकरी पीक कर्ज थकबाकी काय शेतकऱ्याला अडचणीमुळं कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते. ह्यामुळे शेतकरी हा अडचणीत होता आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठंतरी एक मदत केली पाहिजे, शेतकऱ्याला कुठंतरी सहकार्य केलं पाहिजे. या भूमिकेतून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार या सर्वांनी जो शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये पीक कर्ज 2 लाख रुपयापर्यंत निर्णय घेतलेला आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये परस्पर शेतकऱ्याला मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या राज्याच्या या तिघांचं पण एक कृषी मंत्री म्हणून मी त्या तिघांचं पण आभार मानतो. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा याचा खूप मोठा फायदा होईल, त्यांना खूप फायदा होईल. 100% सगळ्या शेतकऱ्याला फायदा होईल. आणि मी तुम्हाला मग सांगाच विसरलो, हा निर्णय घेताना पूर्वी खरं स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची पण आज आठवल्याशिवाय राहत नाही. हा निर्णय घेताना दादांचा पण खूप मोठा वाटा, दादांचा खूप मोठा प्रयत्न होता. त्यामुळे निश्चित प्रकारे ज्यांनी ह्या कर्जमाफीसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केले, सहकार्य केलं, त्यांचं ऋण हे व्यक्त केलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. दादांची खूप आठवण आली आज 100% अर्थसंकल्प आज सादर करताना आम्हाला प्रत्येक अर्थसंकल्प आणि दादा हे आम्हाला दिसायचे. दादांचा तो मिश्किल स्वभाव, दादांचं बोलणं, दादाची बोलण्याची पद्धत, त्यांची ही आज एक आठवण निश्चित प्रकारे दादांचा आल्याशिवाय राहत नाही. दादांची खूप आज आठवण आम्हा सर्वांना आली. पण शेवटी दादांचा विचार, दादांचा आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय, याचा निश्चित प्रकारे आनंद आम्हा सर्वांना आहे. विरोधक टीका करतात की या बजेटमधून सर्वसामान्य जनतेला काहीच मिळालं. शेवटी विरोधकाचं काम करायचं असतं, त्यांना ते काम करणं गरजेचं आहे. त्यामधून आपल्याला विरोधकाबद्दल काय बोलायचं नाही. पण एक चांगला अर्थसंकल्प, एक सर्वसामान्य माणसासाठी, गोरगरीब माणसासाठी, शेतकरी, उद्योग म्हणजे सगळ्या क्षेत्रासाठी एक खूप चांगला अर्थसंकल्प या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी मांडला. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं जेवढे आभार मानू तेवढे थोडे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहिले की राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिलेली आहे की शेतकऱ्यांसाठी एक भरीव तरतूद जी आहे या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा जो आहे या अर्थसंकल्पातून देण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.